आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, विधान परिषदेच्या ज्या पद्धतीने तुम्ही काल म्हणालात की मिलिंद नार्वेकर यांना 7 मतं काँग्रेस देईल असं म्हणताय, मोठं विधान म्हणावं? नाही, मला वाटतं काँग्रेसची उबाठाची आणि उद्धव ठाकरेजींशी एवढी जवळीक आहे की संजय राऊतांच्या माध्यमातून राहुल गांधी हे प्राधान्य जयंत पाटलांपेक्षा मिलिंद नार्वेकरला देतील अशा प्रकारचं माझं आकलन आणि त्यातनं तशा प्रकारचं वक्तव्य आलेलं आहे. नक्कीच. पण महाविकास आघाडीमध्ये कुणाची तरी विकेट पडेल मग? हो, 100% ना. कारण आमचा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजितदादा आणि शिंदेसाहेब यांचा 9 उमेदवार निवडून येण्याचा स्पष्ट कोटा आहे. 1-2 आमदार कमी पडत असतील, पण त्यांना 7-7, 10-10 आमदार कमी पडत आहेत आणि त्याच्यामुळे स्पष्ट आहे की आमचे 9 येणार. आता कोणाची विकेट जाणार ही आता निवडणुकीच्या वेळेला कळेल. हाथरसमध्ये जी चेंगराचेंगरी झाली, 121 जणांचा मृत्यू झाला, आयोजकांवरती उत्तर प्रदेश सरकारनं गुन्हे दाखल केलेत, असाच प्रकार खारघरमध्ये घडला होता. मग तिथल्या आयोजकांवर कारवाई का झाला नाही? संजय राऊत आता प्रश्न विचारताय. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे, समिती नेमलेली आहे. कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारची चेंगराचेंगरी होणं आणि त्यातनं मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि त्यासाठी अशा घटनांच्या संदर्भात प्रिकॉशनरी मेजर्स घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आज अजितदादांचा एक व्हिडिओ समोर आला, त्यांनी ट्विट केलं आणि म्हणतात विकासाचा वादा म्हणजे अजितदादा. ज्या पद्धतीनं सध्या योजना सुरू झालेल्या आहेत त्याचं कुठेतरी श्रेयवाद आता सुरू होत आहे महायुतीमध्ये, कारण विरोधक आता म्हणतात की कुठेतरी धुसफूस आहे. आमच्यामध्ये अजिबात धुसफूस नाही आहे. अजितदादांवर वेगवेगळ्या प्रकारच्या टीका होत असताना माझा फोकस हा विकासावरच आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. जे श्रेय आहे ते महायुतीचंच आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांचंच हे श्रेय आहे. नक्कीच. पण अजितदादा असं पण म्हणतात की माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नव्हते आणि भविष्यातही नसतील. आता सुप्रिया सुळे प्रश्न विचारतात, मग भाजपने त्यांच्यावरती आरोप केले होते, पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला होता, मग हे सगळं काय? अजितदादांनी उत्तर द्यावं. नाही, मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत असतात, परंतु आरोपाची सिद्धता जेव्हा होते त्यावेळेला आरोप तो खरा आहे असं ठरतं. नाहीतर राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विरोधक आरोप करत असतात. आतापर्यंत अजितदादांवर त्या ठिकाणी आरोपच आहेत, सिद्धता कुठे झालेली नाही आहे. त्यामुळे विधान परिषदेचा पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की किती जागा निवडून येतील महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या, काय वाटतं तुम्हाला? नाही, आमच्या क्लिअर कट 9 जागा निवडून येतील. 5 भारतीय जनता पार्टी, 2 अजितदादा, 2 शिंदेसाहेब. 9 जागा यायला कुठल्याही ज्योतिषाची किंवा कुठलीही आवश्यकता नाही, कारण एवढं स्पष्ट मतदान आमच्याकडे 9 जागांसाठी आहे. मिलिंद नार्वेकरांना उभं ठाकलंय, त्यांची संपत्ती किती त्याचा देखील लेखाजोखा देण्यात आलाय, त्याच्यामुळे घोडेबाजार आणि क्रॉस वोटिंगची शक्यता आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं अशा वेळेला एखाद्या मराठी माणसाची संपत्ती जर झाली असेल तर काय वाईट वाटायचं कारण नाही ना. मराठी माणसं अशाच प्रकारे कोट्याधीश झाली पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर त्यांची संपत्ती काढणं, वाद निर्माण करणं योग्य आहे मला वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आमिर शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.